शकतो हे पॉश का आणावा लागला. पूर्वी माझ्या काळी आमची जी कुटुंब व्यवस्था होती त्याच्यामध्ये पुरुषांनी काम करायचं आणि मुलींनी मूल आणि जेवण वगैरे बनवायचं. हा ना, चूल आणि मूल हे पूर्वी कोणाचं काम होतं? मुलींचं होतं. पण जसं जसं आपला देश सुधरत चालला, जसं जसं आपली एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग होत चालली, जसं जसे आपले लोक बाहेर जाऊ लागली आणि आपले IAS ऑफिसर किंवा हे जे मोठे मोठे विचारवंत आहेत, आपली राजनीती बदलली, आपले चांगले नेते आले आणि त्या ग्रुपनी एक ठरवलं की भारत देशाला जर बाकीच्या देशाप्रमाणे जर मोठं करायचं असेल तर आपल्याला या देशामधली अतिशय विद्वान अशी जी आपली प्रॉपर्टी आहे ती आपण वेस्ट घालवतोय तर तिला युटिलाइज करायला पाहिजे. मग आपली विद्वान प्रॉपर्टी कोण आहे? तर आपल्या आया, बहिणी आणि मुली, म्हणजे लेडीज पार्ट. ह्या सुपर इंडिव्हिज्युअल आहेत, म्हणजे आपल्यासारख्याच, काहीच फरक नाही त्यांच्यात. त्यांना 2 डोळे आहेत, आपल्याला 2 डोळे आहेत. फक्त देवाने जो लिंग फक्त भेद केला तेवढा जर सोडला तर बाकी सगळं सेम आहे. आणि आपल्यापेक्षा मुली प्रचंड हुशार असतात, इमानदार असतात. मग या पॉवरचा उपयोग आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी का नाही करायचा? म्हणून या लोकांनी काय केलं की यांना शिक्षणामध्ये म्हणजे सवलत दिली. बरं, या मुली बाहेर पडायला लागल्या. बाहेर पडल्यानंतर आपला जो समाज आहे वो पुरुष प्रधान है, बोले तो मेन डोमिनेटेड है. तो उसमें क्या होता था